केवढं तरी काम करायचंय, माहित नाही कसं होणार आहे. अनपॅकिंग करायचंय, नातेवाईकांना भेटायचंय, घर लावायचंय, मला जॉबही जॉईन करायचंय. डार्लिंग मी आहे ना, घराकडे मी लक्ष देतो, तू फक्त जॉबकडे लक्ष दे. मग तर घर लागलंच समजा. कम ऑन नेहा, डोंट बी सो रूड. आता इतक्या प्रेमाने देव मदत करीन असं म्हणतोय ना, मग करू दे त्याला मदत. थँक्स सारिका. यू वेलकम. नाहीतर हल्लीचे नवरे तर मदतच करत नाहीत. आय मीन मेहुलचंच उदाहरण घे, सगळी कामं मलाच करावी लागतात. सारिका, तू लग्नाच्या आधी ना देवचं घर पाहिलं नाहीस, म्हणून तू हे सगळं बोलतीयस. त्याच्या सगळ्या कामाच्या गोष्टी ना मी त्याच्या घरी येऊन त्याला तिथून शोधून द्यायचे, माहितीये का. मला तर हा फक्त फोन करायचा की बेबी माझा ब्लू शर्ट कुठे आहे, प्लीज ये ना, मला सापडत नाहीये. आणि एकदा तर कहरच केला. काय ग? घराची चावी हरवली आणि गेस व्हॉट, चावी कुठे सापडली? कुठे सांग? अगं त्याच्या फ्रीज मध्ये होती. ओ माय गॉड. कॅन यू बिलीव्ह इट? स्वीट हार्ट. अरे वा, ती सगळी तर कारणं होती तुला जवळ बोलवायची. पाहिलंस? तुम्ही दोघं ना क्यूटेस्ट कपल आहात. देव, मला एक छोटीशी मदत करशील का? मेहुललाही तुझ्यासारखं बनव. मला असं वाटतं की लग्नाच्या 2 वर्षात तो रोमॅन्स विसरूनच गेलाय. अगं शिकवीन त्याला, पण तो आहे तरी कुठे? तणावापासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे आपलं मन. आता तुमचं मन तिथे केंद्रित करा जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त शांतता लाभते. बरोबर बोलतेस तू डॉली. पूर्ण दिवसात हे जे क्षण मी तुझ्यासोबत जगतो ना, त्यातच मला शांतता मिळते. पण मी तर माझं काम करते ना. तुमच्या बायकोचा पुन्हा कॉल येतोय. लेट इट बी. सोड ना तिला. तिला वाईट नाही वाटत? हे क्षण फक्त तुझ्यासाठी आहे डॉली. तिला तर मी नंतर हे पटवीन ना. सेम, नो रिस्पॉन्स. अगं कुठल्या तरी कॉन्फरन्स मध्ये बिझी असेल. असा कसा? जर कॉल उचलू शकत नाही तर मेसेज तर करूच शकतो ना. कधीपासून ट्राय करतेय ती. घरी तुम्ही बायका बॉस आणि ऑफिस मध्ये तो खडूस बॉस. आता बिचाऱ्या पुरुषाने नक्की काय करावं? फायनली. हॅलो. तू काही बोलण्याआधी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते बोर्ड मीटिंग मध्ये अडकलं होतं. बस आता घरी जातो आणि थोड्याच वेळात तिथे पोहोचतो मी. लवकर ये मेहुल, इथे आम्ही तुझी वाट बघतोय. हो आय नो. तू देव आणि नेहाला माझ्यातर्फे सॉरी बोल. अच्छा तू फोन ठेव, मी लवकरच पोहोचतो. बाय. मी वाट बघतेय. मला आता जायला हवं. Oh my God! What a surprise, dear! Wow! अजून फक्त 2 मिनिटं आणि मग फर्स्ट क्लास हेल्दी ब्रेकफास्ट रेडी. देव, तू हे फ्रीज मधून नॉनव्हेज आणि अंडी काढून फळं आणि भाज्या का ठेवल्यात? डिअर बायको, तुम्ही विसरताय बहुतेक की तुमचे पूज्य पिताश्री शुद्ध शाकाहारी आहेत. ओ,
हे सगळं बाबांना इम्प्रेस करण्यासाठी करण्यात आलंय. आता पप्पांच्या परीला त्यांच्यापासून एवढं लांब घेऊन आलोय, मग काहीतरी कॉम्पन्सेट तर करावंच लागेल ना, हो ना? तू टेन्शन घेऊ नकोस, बाबांना तू नक्की आवडशील. आणि तसंही बाबा इथे एका आठवड्यासाठी येत आहेत, तर तुझ्याकडे एक आठवडा आहे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी. माहित नाही का नेहा, तसंही ते आपल्या लव्ह मॅरेजमुळे फारच अपसेट होते. आठवतंय ना किती भडकले होते ते माझ्यावर? आय नो. हे बघ, लव्ह मॅरेज बद्दल ना बाबांचं मत थोडं वेगळं आहे, पण तू काळजी करू नकोस. तू बाबांसोबत थोडा वेळ घालवशील ना तर सगळं ठीक होईल. आणि बघच, जाताना ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील. आय होप सो. अरे माझा नाश्ता. बरं ऐक ना नेहा, जाण्यावरून आठवलं, सारिका किती वाजता गेली? तुम्हा बायकांच्या गप्पा तर संपतच नव्हत्या. आय नो. तू तर झोपला होतास, पण आम्ही सकाळपर्यंत बोलत होतो आणि मग ती सकाळीच गेली. देव, हा मेहुल जरा विचित्र वागतो ना. का? म्हणजे बोलवूनही तो आला नाही. बिचारी सारिका, तिला किती वाईट वाटलं. देव, तू ना एक काम कर, आज ना तू मेहुलशी बोल एकदा. म्हणजे असं कोणी वागू शकतं का आपल्या बायकोशी? हो, तू बरोबर बोलतीयस. मी आजच बोलतो मेहुलशी. हॅलो. व्हॉट? पण हे सगळं झालं तरी कसं? मी जेव्हा सकाळी परत घरी आले तेव्हा मी पाहिलं की मेहुलने बेडरूम मध्ये गळफास लावून घेतला होता. ओ माय गॉड, सारिका, आय एम रिअली सॉरी. पण सारिका, त्याने असं का करावं? मेहुल तर आनंदी असायचा ना. मी मेहुलचा फोन चेक केला होता. स्वतःच बघ ना, मेहुल काल ऑफिसला गेलाच नव्हता. मला संशय होता की काहीतरी गडबड नक्कीच आहे, पण मला विश्वास ठेवायचा नव्हता की मेहुल माझ्याशी खोटं बोलला. खोटं? काय खोटं बोलला तो सांग. मेहुलचं कुणाशी तरी अफेअर सुरू होतं. अफेअर? कुणाशी अफेअर सुरू होतं त्याचं? मला नाही माहित नेहा, आणि मला जाणून घ्यायचंही नाहीये. पण तो माझ्या बरोबर आनंदी नव्हता आणि म्हणूनच त्याने आत्महत्या केली. प्लीज सांभाळ स्वतःला सारिका. प्लीज रडू नकोस, प्लीज. देव, मी फ्रेश होऊन येते. हा, हॅलो, वेलकम टू डॉली स्पा. मी आपली काय मदत करू शकते? मला डॉली स्पा मध्ये अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगू शकता? हो नक्की सर. पत्ता आहे 14B कमलानगर. थँक्यू. आय विल सी यू देअर. काय झालं देव? सगळं ठीक आहे ना? कसं ठीक असेल नेहा? माझ्या बेस्ट फ्रेंडने आत्महत्या केली आहे आणि त्याचं कारणही कळलं नाही. देव, तू या भानगडीत पडू नकोस, स्पेशली जेव्हा सारिकालाच सत्य जाणून घ्यायचं नाहीये. आणि तसंही काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरच ठीक आहे. तुझे बाबा कधी येत आहेत? उद्या दुपारी 12 वाजता त्यांची फ्लाईट लँड होईल. मी जाईन त्यांना पिक करायला. अरे नाही, तुला जायची काही गरज नाही. मी आहे ना, मी तुझ्या बाबांना जाऊन पिकअप करीन. इट्स ओके. तुला ऑफिसच्या मध्येच यावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही, मी जाईन ना. अगं डोंट वरी, उद्या तसंही ऑफिसमध्ये जास्त काम नाहीये. तू फक्त एक काम कर, त्यांच्यासाठी फक्त चांगला लंच बनवून ठेव. बरं. आपल्या श्वासावर आता लक्ष केंद्रित करा. तुमच्या श्वासात तुमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. गॉड ब्लेस यू डॉली.
तुझ्या हातात तर जादू आहे. थँक्यू. पण मी तर माझं काम करते ना. थँक्यू. तुम्ही मेहुलला ओळखायचात का? तुम्ही प्लीज इथून निघून जा आणि पुन्हा इथे येऊ नका. मेहुलने आत्महत्या का केली? मला माहित नाही. हात सोडा माझा. खरं जाणून घ्यायला आलो इथे. खरं काय ते कळल्याशिवाय इथून जाणार नाही आणि तुला सोडणारही नाही. हे बघा, झालं गेलं विसरून जा. तुमच्या ह्या वेदनेपेक्षा मेहुलच्या मृत्यूचा जास्त त्रास होतो. मग सांगा खरं काय ते. कारण मेहुल माझा बेस्ट फ्रेंड होता. मला जाणून घ्यायचं की काय झालं होतं त्याच्यासोबत. त्याने का केली आत्महत्या? माझ्यामुळे. काय? पण का? माझ्या प्रेमासोबतच माझं दुर्भाग्यही जोडलेलं आहे. प्रेमाच्या प्रकाशाबरोबरच मृत्यूची सावलीही चालते. हे काय बोलताय तुम्ही? मी शापित आहे. व्हॉट? ज्याच्यावर मी पहिल्यांदा प्रेम केलं त्याचा रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. माझं दुसरं प्रेम स्कूबा डायव्हर होता. ज्याने अथांग समुद्राची खोली मोजली तो स्विमिंग पूल मध्ये बुडून मेला. आणि मेहुल, किती आनंदी होतो आम्ही, किती आनंदी होतो आम्ही. आणि त्याने आत्महत्या. प्लीज धीर ठेवा. रडू नका. तसंही तुम्ही जे सांगताय त्यात काही तथ्य वाटत नाहीये. निव्वळ योगायोग आहे हा. कोणासोबतही होऊ शकतं. आणि आताच्या काळात यावर विश्वास ठेवणं, आय मीन, प्लीज स्वतःला सांगा. माझ्या बायकोचा फोन आहे. वाट पाहत असेल. मला जावं लागेल. तुमची बायको? हो, महिन्याभरापूर्वीच लग्न झालं. मी फार लकी आहे. ती खरंच खूप सुंदर आणि स्मार्ट आहे. खरंय, तुमची बायको खरंच फार सुंदर आहे. थँक्यू. टेक केअर. बाबा मला माफ करा, पण मी एका कामात अडकलो होतो. माझ्या डोक्यातून निघून गेलं आणि नेहा, मी झोपायला जातोय. खरं तर मी देवकडून कधीच कुठलीच अपेक्षा केली नाही. बाबा बाबा माझं ऐकून तरी घ्या. अहो, नेहा प्लीज, तू तरी माझं म्हणणं ऐकून घे. देव, तू एवढा बेजबाबदार कसा असू शकतोस की तू बाबांना पिकअप करायला विसरलास? मी तुला म्हणाले होते ना की मी जाऊन बाबांना पिकअप करते, पण नाही. तू म्हणालास की तूच आणायला जाणार, राईट? आणि जर तू कामात एवढा बिझी झालास तर निदान मला कळवायचं. मी गेले असते ना आणायला. आय एम सॉरी नेहा, पण मी कोणत्याही कामात बिझी नव्हतो. तू कामात बिझी नव्हतास?
मग कुठे होतास तू? ते मी त्या बाईला भेटायला गेलो होतो जिच्याशी कदाचित मेहुलचं अफेअर सुरू होतं. देव, तू तिला भेटायला का? देव, तुला माहितीये ना की सारिकाला तिच्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाहीये, तर तू पण मला जाणून घ्यायचं होतं नेहा, कारण तो माझा बेस्ट फ्रेंड होता. मला जाणून घ्यायचं होतं की त्याला काय झालं, त्याने आत्महत्या का केली. नक्की त्या बाईमुळे केली असणार. अजून काय? ती एक स्पा चालवते. माणूस म्हणून ती खूप चांगली आहे, पण एक गोष्ट विचित्र वाटली. ती म्हणाली की ती कस्ट आहे, म्हणजे शापित आहे. ती ज्या कोणावर प्रेम करते त्याचा जीव जातो. देव, देव, तू प्लीज अशा व्यक्तीपासून लांब राहा. तू अशा गोष्टींवर विश्वास ठेवतेस? हे शाप वगैरे? मला ते काही माहित नाही. प्रॉमिस कर मला की तू तिला भेटायला नाही जाणार. प्रॉमिस मी. ठीक आहे बाबा, तू टेन्शन घेऊ नकोस. मी नाही भेटणार तिला, आय प्रॉमिस. आणि तसंही तुझ्या बाबांना पटवायला आता डबल वेळ लागणार आहे, तर दुसरं काही करायला वेळ कसा उरणार? अरे वा, नेहा बाळा, नाश्ता तर फार रुचकर दिसतोय. हो ना बाबा, देवने बनवलाय. हो का? असो, दिसायला कसाही असो, पदार्थाची चव तर खाल्ल्यानंतरच कळते. बाबा तुम्ही बसा ना, टेस्ट तर करा. तुम्हाला नक्की आवडेल बाबा, एकदा खाऊन पहा ना. चव कशी आहे? बस बस, ठीक आहे ठीक आहे. देव, सगळा जोर तर तो फक्त खाण्याच्या सजावटीवर लावलाय, म्हणूनच चांगला नाश्ता तू बनवू शकला नाहीस. जेवणात वाजवीपेक्षा जास्त मीठ, आणि हे ज्यूस हा कडू आहे. बाबा, नेहा म्हणत होते की तुम्ही जेवण फार छान बनवता. अब्सोल्युटली. कुकिंग इज अन आर्ट, लक्षात ठेव. हो, अगदी बरोबर आहे. तर मी काय म्हणत होतो बाबा, आज संध्याकाळी तुम्ही मला कुकिंग शिकवाल? कसं आहे ना, मसाले प्रमाणात टाकणं महत्वाचं आहे. अब्सोल्युटली. संध्याकाळी घरी लवकर ये, मी तुला नक्की शिकवतो. नक्कीच बाबा, मी आज लवकर ऑफिसमधून घरी येईन. मी तुम्हाला 5 वाजण्याआधी अटेंड नाही करू शकत. बुकिंग फुल आहे. काहीच हरकत नाही, मी वेट करतो ना. आता काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? मला हे जाणून घ्यायचंय की तुमच्या फूड स्पा मध्ये अशी काय जादू आहे. ते तर तुम्हाला अगदी लवकरच लक्षात येईल. नेहा, आय एम रिअली सॉरी. प्लीज माझं म्हणणं ऐकून घे ना. राहू दे देव, मला नाही जाणून घ्यायचंय की तू एवढा बिझी का होतास. बाबांना तुझं असं करणं अजिबात आवडलं नाही आणि मलाही नाही. बाबा तुझ्याबद्दल कदाचित बरोबरच होते. देव, ते
हॅलो. आता मी मीटिंग मध्ये कॉल करतो नंतर. तुझ्यामुळे बाबा आज घरी परत निघून गेले. ऑल थँक्स टू यू. हॅलो. हॅलो, देव घरी आहेत का? नाही, ते ऑफिसला गेलेत. हे बघा, मी देव सरांच्या ऑफिसमधूनच बोलते. देव सर ऑफिसमध्ये आलेच नाहीत. सगळे त्यांची वाट बघतायत मीटिंगसाठी. व्हॉट? ओके ओके, थँक्स. मी बघते. हा, देव ऑफिसमध्ये नाहीये तर कुठे गेला असेल? डॉली, या तेलाचा सुवास फार सुंदर आहे. मी स्वतः बनवलंय, खास तुमच्यासाठी. बरं मला सांगा, एवढा चांगला फूट मसाज करणं तुम्ही कुठून शिकलात? स्पाचा पहिला नियम आहे की तुम्ही जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि हा मसाज एन्जॉय करायचा. हे मी किचन मधून निघाले. मी इथे. बाथरूम मध्ये. मी बाथरूम मध्ये कशी पोहोचले? हे काय होतंय मला आता? हे मी इथे कुठे पोहोचले? मी तर दरवाजा तिथून उघडला होता. मी इथे कशी आले? हे काय चाललंय? मी पुन्हा बेडरूम मध्ये कशी आले? हे काय चाललंय इथे? हे काय चाललंय? मी वेडी होईन. हे काय चाललंय? आमचं घर तर ग्राउंड फ्लोअर वर होतं. हे एवढ्या उंचीवर कुठून आलं? काहीतरी गडबड आहे. मी काय करू? मला बाहेर पडायचंय. मला इथून बाहेर पडायचंय. मी पुन्हा इथेच आले. हे सगळं काय चाललंय? मी वेडी होईन. मी वेडी होईन आता. तणावापासून सुटकेचं सर्वात मोठं हत्यार तुमचं मन आहे. आता या मनाला तिथे घेऊन जा जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त शांतता लाभते. आय विश नेहा तुझ्यासारखी असती. आता काहीच बोलू नका, फक्त रिलॅक्स व्हा.
देव, काय झालं? रिलॅक्स. रिलॅक्स देव. बस बस. बस बस. रिलॅक्स रिलॅक्स. बस. कोणी नाहीये इथे. काम डाऊन. कुठे कुठे पोहोचली? नेहा नेहा काय झालं? देव, या घरात काहीतरी विचित्र घडते. या खोलीचा दरवाजा बेडरूम मध्ये उघडला, तिथला दरवाजा किचन मध्ये उघडला आणि हे सगळं उंचावर केलं होतं. मी म्हणतेय ना, या घरात काहीतरी गडबड आहे. प्लीज, मला खूप भीती वाटते देव. या घरात काहीतरी गडबड आहे. नेहा तू ही काय बडबड करतेयस? मला तर काहीच कळत नाहीये. तुला समजत का नाहीये देव? या घरात काहीतरी आहे. मला नाही राहायचं या घरात. नेहा ऐक. मी वेडी होऊन जाईन देव. नेहा हे बघ. इथे काहीतरी आहे. अगं तू शांत बस. नाही, तू इथेच राहा. आपल्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू बस इथे. माझ्या जवळ हे बघ तू बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. काहीतरी होतंय. काहीतरी गडबड आहे. नेहा पाणी पी. देव, तू आज दिवसभर कुठे होतास? खोटं बोलू नकोस, कारण मला माहितीये तू आज ऑफिस मध्ये नव्हतास. हा वास कुठून येतोय? देव, टाळाटाळ करू नकोस. सांग, तू आज दिवसभर कुठे होतास? देव, मी तुला काहीतरी विचारतेय. देव, 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 तू काय करतोयस? देव, देव, काय करतोयस तू? देव, कदाचित मेलेला उंदराचा वास आहे. देव, कुठेही मेलेला उंदीर नाहीये. देव, देव, माझं म्हणणं तरी ऐक. देव, काय करतोयस तू? देव, 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 मी तुला काहीतरी विचारतेय. कुठे होतास तू? हा वास तुझ्या केसातून येतोय. आंघोळ केली नाहीयेस का तू? नेहा, हे काय झालं तुला नेहा? मला नाही माहित काय झालं. मी आंघोळ करत होते, अचानक गरम पाणी आलं आणि माझे हात पाय हलले झाले. मला काहीच समजत नाहीये काय होतंय. काहीतरी होतंय तिथे. माझे हात, हे बघ. चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल चल. नेहा, हे सगळं कसं झालं? सारिका, मी हे सगळं तुला नंतर सांगेन. आधी मला सांग,
मेहुलचा फोन कुठे आहे? मेहुलचा फोन? पण काय झालं? सारिका, मला वाटतंय की ज्या मुलीचा अफेअर मेहुल सोबत होता, देवचाही अफेअर त्याच मुलीसोबत आहे. काहीतरी गडबड आहे. तू प्लीज फोन आणून दे मला. मी आता घेऊन आले. हा घे. हा त्या डॉली स्पाचा नंबर आहे. मला फार काही माहित नाही, पण ती मुलगी याच स्पा मध्ये काम करते. देव, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? हे बघा, माझे पती अधून मधून इथे यायचे. मी त्यांनाच शोधायला आले. प्लीज प्लीज मला काही सांगा ना. पळून जा? पण का? का पळू मी? मी माझ्या पतीला शोधायला आली आहे. जोपर्यंत मला माझा पती सापडत नाही, मी कुठेही जाणार नाही. मला तुझ्याशी बोलायचंय डॉली. हो, बोला ना. जेव्हापासून तू स्पा जॉईन केलास, इथले कस्टमर्स खूप वाढलेत, पण काहीतरी विचित्र घडतंय इथे. तुम्हाला काय म्हणायचं ते लक्षात नाही आलं. जेव्हापासून तू स्पा जॉईन केलास, इथले कस्टमर्स खूप वाढलेत आणि त्याच कस्टमर्सचा मृत्यू होत आहेत विचित्र प्रकारे. म्हणूनच मी विचार करते की स्पा बंद करायचा आणि तू दुसरीकडे जॉब बघ. पण जर स्पा चांगला चाललाय तर तुम्ही तो बंद का करताय? आणि त्याशिवाय मृत्यूचा स्पाशी काय संबंध? ते तुझं काम नाहीये, ठीक आहे? मला वाटतं तू निघायला हवंस. तू जा आता. आणि मला वाटतं आता तुम्हाला स्पाची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली पाहिजे. काय म्हणायचं तुला? जर हे सगळं खरं असेल तर तुम्हाला आमची मदत करावी लागेल. प्लीज काही उपाय सांगा ना, ज्याने मी माझ्या पतीला त्या डॉलीपासून वाचवू शकेन. हे पहा, तुम्ही माझ्या पतीला वाचवायला उपाय सांगितलात ना, तर मी तुम्हाला इथून बाहेर काढू शकते. सांगा ना प्लीज, सांगा ना प्लीज. रिलॅक्स देव, रिलॅक्स. देव, देव, देव उठ ना. चालती हो इथून आणि पुन्हा कधी येऊ नकोस. देवला इथेच सोडून जा. मी देवला सोडून कुठेही जाणार नाही. काय केलंस तू माझ्या देवला? सांग ना. हा? देव, देव कुठेही जाणार नाही. देव माझ्या जवळच राहील, इथेच. हिम्मत कशी झाली माझ्या देवला?
देव उठ ना, उठ देव, उठ, चल चल इथून, चल. नेहा, स्पा मध्ये काय घडलं? आरसा नेहमी सत्य दाखवतो देव, आणि सत्य सहन करण्याची शक्ती फक्त त्यांच्यातच असते ज्यांचं मन निर्मळ असतं. डॉली ही आरशात आपलं सत्य पाहून घाबरली. स्वतःचा कुरूपपणा सहन करू शकली नाही ती. थँक्स नेहा, माझी साथ न सोडण्यासाठी. डॉली कुठेही असो, पण ती आपल्या आयुष्यात नाहीये एवढंच पुरेसं आहे. आय होप ती नरकात जावी. तणावापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात मोठं हत्यार आहे तुमचं मन. त्याला तिथे केंद्रित करा जिथे तुम्हाला सर्वात जास्त शांतता लाभते.